मध्ये आषाढीच्या पूर्वसंध्येला आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, तुम्हा आम्हा सगळ्यांचे नेते आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली हा महाराष्ट्र पुढे जात असताना माऊलींची, तुकोबारायांची आणि अनेक संतांची वारी आनंदमय वातावरणात आज पंढरीत पोचलेली आहे। ते राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, आज आपल्यासोबत उपस्थित असलेले माझ्या मंत्रिमंडळातले दुसरे सहकारी मित्र सन्माननीय जयकुमारजी रावल, सन्माननीय माणिकरावजी कोकाटे, सन्माननीय पंकजी भोयर, सन्माननीय आयुक्त पुलकंडवार साहेब आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे या विभागाचे आमदार समाधान दादा, सन्माननीय सचिन कल्याण शेट्टी, सन्माननीय बाबासाहेब पाटील, सन्माननीय अभिजित पाटील, सन्माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब, सन्माननीय खासदार आमचे सन्माननीय धैर्यशीलजी मोहिते पाटील, यासोबत सन्माननीय विक्रम पाचपुते, सन्माननीय चाकणकर मॅडम, देवेंचं घेतले ना, देवेन चुकणार नाही माझ्याकडून, आणि खास करून या ठिकाणी सगळेच उपस्थित आहेत। सगळ्यांचा सन्मान सत्कार झाला। पण माननीय मुख्यमंत्री महोदय, मी आपणाला खऱ्या अर्थानं सांगेन, मगाचपासून कौतुक होतंय, आपण सगळेजण सांगताय, पण माझ्यासारख्या एका सामान्य घरातल्या शेतकऱ्याच्या मुलाला ही सेवा करण्याची संधी आपणच दिलेली आहे। पहिल्यांदा आपलं मनापासून आभार मानेन। ज्या वारीचं माऊलीचं दर्शन घ्यायला गर्दीत धडपडणारा तरीसुद्धा कधीच माऊलींच्या पादुकापर्यंत न पोचलेला एक युवक आज या वारीच्या नियोजन करत असताना नियोजनाची संधी मिळते, सेवा करायची संधी मिळते, याच्यामध्ये गौरव करून आणि सत्कार करून घेण्यासारखं काहीच नाही। कारण ती माझी सेवा ही आपली जबाबदारी होती आणि जी जबाबदारी आपण आमच्यावर टाकली ती जबाबदारी समर्थपणे पेलण्याचा प्रयत्न केला आहे। आता उद्या वारी झाल्यानंतर त्याचा अनालिसिस होईल। पण या सगळ्या प्रवासामध्ये खूपच सगळे अधिकारी आहेत, सगळ्यांचं मी स्वागत करत असताना आपण सगळ्यांना मी मनापासून सांगेन, साहेब, आपण आदेश केले, आपण मदत केली, आपण सगळ्या गोष्टी केल्या, आपण तातडीनं निधी उपलब्ध करून दिले, हे सगळं केलं। 15 दिवसाचं टेंडर 3 दिवसात आणलं, 3 दिवसाचं टेंडर बेस रेटला आणलं, एका दिवसात करून अनेक गोष्टी आपण एका दिवसात मंत्रालयातून व्यवस्था करून आणल्या। पण ही सगळी व्यवस्था गेल्या 2 महिन्यापासून 24 तास काम करणारे जे 2-4 व्यक्ती इथं आहेत, ते आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर कुमार आशीर्वाद, सन्माननीय जंगम साहेब, सन्माननीय BDO, तहसीलदार, ही सगळी व्यवस्था साहेब 24 तासातले 22, 21, 20 तास या लोकांनी काम केलं। मी 2 दिवसापासून बघतोय, कलेक्टर मला नाही वाटत एखादा तास झोपलाय। एवढी मनोभावी सेवा या सगळ्या मंडळींनी केली। जोरदार टाळ्या या सगळ्या मंडळींच्यासाठी आपण सगळ्यांनी वाजवल्या पाहिजे, असे सगळेच सन्माननीय। आज आपण या ठिकाणी अनेक जणांचा सन्मान केला, वारीमध्ये सेवा दिली, वारीमध्ये अनेक लोकांची सेवा करत असताना वारकऱ्यांची सेवा केली। पण साहेब, मला आठवतं की आपण पहिल्यांदा वारीच्या विषयावर आपण बोललो तेव्हा आपण पहिल्यांदा आम्हाला सूचना दिल्या की वारी सर्वोत्तम झाली पाहिजे, वारकऱ्यांना त्रास झाला नाही पाहिजे, वारकऱ्यांना जे काय आपल्याला चांगलं देता येईल ते देण्याच्या सूचना आपण दिल्या। आणि तेव्हापासून आम्ही सगळेजण कामाला लागलो। आज वारी उद्या अंतिम टप्प्यामध्ये आहे, आषाढी आता येते, तो सगळ्या व्यवस्था सर्वोत्तम देण्याचा आम्ही प्रयत्न केला। आणि आपण अनेक जण ऐकतोय की वारी आज नाही चालू आहे, वारी तर प्रत्येक वर्षी चालते आणि प्रत्येक वर्षी प्रत्येकानं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केलेलाच आहे, प्रत्येकाने सेवा केलेली आहे। आणि ही सगळी सेवा करत असताना आपण जेव्हा ज्या सूचना आपल्या होत्या त्या सूचनेप्रमाणे यावर्षी ही वारी सर्वोत्तम व्हावी अशा पद्धतीचा प्रयत्न आम्ही करण्याचा प्रयत्न केला। आणि याचा आम्हाला मनापासून आनंद आहे की अगदी प्रचंड मोठा पाऊस वारीच्या अगोदर पडला आणि वारीचे पालखी तर साहेब खूप खराब झाले, अगदी चिखल आणि अगदी गुडघा पाणी। आपण आयुक्त महोदय आम्ही सगळेजण गेलो आणि सगळ्यात पहिली आमच्यावर काय जबाबदारी होती तर ते सगळे पालखीतळ व्यवस्थित करण्याची जबाबदारी होती। आणि आम्ही अख्खे सगळे पालखीतळ अगदी पुण्या भागातले 2-3 सोडले तर सगळे पालखीतळ साहेब
युद्ध पातळीवर दुरुस्त करण्याचं काम केलं. आणि आज आम्ही जेव्हा पालखीच्या विश्वस्तांना भेटतो तेव्हा त्यांच्या तोंडातून येतं की आजपर्यंत असले पालखी तर आम्ही कधी बघितले नव्हते. अशा पद्धतीचा एकही म्हणजे कधी सहजासहजी पालखीचे विश्वस्त कधीच समाधानी नव्हते आजपर्यंत. पण आज मी सांगेन की एकही कंप्लेंट साहेब आपल्या नेतृत्वाखाली एकही कंप्लेंट विश्वस्तांची या वारीच्या कालखंडामध्ये येणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था आम्ही उभ्या केल्या. प्रचंड पाऊस पडत असताना साहेब वारकऱ्यांचा हाल अपेष्टा आम्ही बघत होतो, अनेकदा बघितलेले आहेत. त्यावेळी साहेब ज्या दिंडीसोबत असतात त्यांच्या राहायची सोय असते, त्यांनी कुठं नाही कुठं त्यांना निवारा मिळतो. पण हा निवारा मिळत असताना जे स्वयंभू वारकरी असतात, जे स्वतःहून चालत असतात, त्यांची व्यवस्था दिंडीसोबतची नसते. ही लोक वारीत चालतात तेव्हा ती रस्त्यावर झोपतात, झाडाखाली झोपतात, कुठंतरी झोपतात. पण पावसात ही कुठं झोपणार. त्यावेळी आम्ही ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून आम्ही सगळेजण बसलो आणि विचार केला. तेव्हा ह्या वारकऱ्यांसाठी वॉटरप्रूफ मंडप आणि जर्मन हँगर करण्याचा आम्ही टाकण्याचा निर्णय घेतला. आणि मला वाटतं या वारीतला सगळ्यात मोठं त्या जर्मन हँगर हा मंडप कधीतरी कार्यक्रमात लावतो आपण, पण वारीच्या प्रत्येक पालखी स्थळावर 1, 2, 3 अशा पद्धतीचे मंडप केले. आणि त्या मंडपामध्ये सगळ्यांच्या झोपण्याची व्यवस्था अगदी सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न केला. वैद्यकीय सुविधा होत्या, मेडिकल तिथंच होतं, डॉक्टर तिथंच होते, महिलांचे शौचालय तिथंच होते, महिलांचं सगळंच म्हणजे स्नान करण्याची व्यवस्था तिथंच होते, मसाज करण्याचं आता आपण तर वैद्यकीय कक्षातनं केलं. पण अगोदर सगळ्या अख्ख्या जर्मन आमच्या मुख्यमंत्री सहायता आपला वारकरी सेंटरमध्ये साहेब सगळ्या ठिकाणी किमान 150-200 मसाजची मशीन होती. या सगळ्या सुविधा आम्ही तिथं द्यायचा प्रयत्न केला. आणि हे सगळं बघत असताना, वारकऱ्यांना सुविधा मिळत असताना आमचे विश्वस्त कायम म्हणायचे की आमच्या परंपरा आम्हाला तोडायच्या नाहीत, आमचं तंबूत आमची पालखी राहील. आज पहिल्यांदा साहेब विश्वस्तांनी सांगितलं की पुढच्या वर्षीपासून आम्हालाही जर्मन हँगरची व्यवस्था करा, एवढी सर्वोत्तम व्यवस्था. म्हणजे मला आयुक्त साहेब आपण सांगितलं की ते अजिबात इकडं तिकडं करू देत नाहीत. तेव्हा यावेळी त्यांनी त्या गोष्टीची मागणी केली. तेव्हा अधिकचं मी बोलणार नाही, पण एवढंच सांगेन की सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला. स्वच्छतेच्या बाबतीत साहेब आज वारी पुढे गेली तर दुसऱ्या दिवशी साहेब एक तुकडा कागदाचा दिसणार नाही अशी व्यवस्था रस्त्यावर आपण केलेली आहे. वारी पुढे जात असताना वारीच्या पाठी आपण सगळी व्यवस्था लावलेली आहे. अख्खी वारीचा सगळा रस्ता स्वच्छ सुंदर करण्याचा प्रयत्न केला. महिलांची शौचालय असतील, या सगळ्या गोष्टी आपण तातडीनं करण्याचा प्रयत्न केला. आज एवढं सगळं आम्ही देतोय साहेब. अनेकदा आम्हाला म्हणलं की किती खर्च झाला असेल, पण साहेब एवढी व्यवस्था आम्ही व्यवस्थित लावली की पाठीमागच्या वर्षी ज्या सुविधा दिल्या तेवढ्याच पैशात किंबहुना 2-5 कोटीच खालीवर होतील, नाही तर त्या सुविधा त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट सुविधा आम्ही तेवढ्या व्यवस्थेमध्ये उभ्या करून दिल्या. याचा आम्हाला मनापासूनच आनंद आहे. पंढरपूर स्वच्छ साहेब आपण बघता, कधीच पंढरपूरच्या वारीच्या नंतर जेव्हा किंवा वारीच्या अगोदर हे पंढरपूर असं कधी आपण पाहिलं नव्हतं. वारकरी सांगतात, अगदी आमचे छोट्या अगदी महिला भगिनी सांगतात, एवढं स्वच्छ पंढरपूर आम्ही कधी बघितलं नव्हतं. वाळवंटाचा विषय तर कधी आपण अनुभव आहे आपल्या सगळ्यांना. अख्खं वाळवंट आम्ही विस्तारित केलं, तिथलं असं अतिक्रमण काढलं, शहरातलं काढलं, पण अख्ख्या वाळवंटाचं अतिक्रमण काढलं, प्रचंड मोठं वाळवंट केलं. पण ते वाळवंट करत असताना एवढं क्लीन आणि सुंदर वाळवंट केलं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या असेल. सगळ्या प्रशासनानं, खास करून जिल्हा परिषद असेल, महसूलचे यंत्रणा, सगळ्यांनी खूप ताकदीनं काम केलं. आपण सगळ्या व्यवस्था उभ्या करत असताना जे काय द्यायचा सर्वोत्तम द्यायचा साहेब प्रयत्न केला. मी अधिकचं बोलणार नाही सर, खूप उशीर झाला आहे. पण मी या निमित्ताने एवढंच सांगेन, अनेक घटक आहेत की या वारीमध्ये त्यांनी सर्वोत्तम काम केलं आहे. आपण प्रातिनिधिक काही लोकांचा विषय घेतला असेल, पण या सगळ्यांसाठी जेव्हा वारी संपेल तेव्हा त्या सगळ्यांसाठी साहेब आम्हाला 1 तास द्या की ज्या ज्या घटकानं या वारीसाठी प्रचंड मेहनत घेतलेली आहे त्या घटकांचा एकदा सन्मान करण्याची संधी त्या निमित्तानं द्यावी. आज अधिकचं बोलणार नाही, त्या दिवशी विस्तारानं बोलेन. पण आज आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. पंढरीच्या नगरीमध्ये वारकऱ्यांनी या सुविधांचा लाभ घेतला आहे. आणि आमच्या चेहऱ्यावर साहेब आणि आपल्या चेहऱ्यावर जेव्हा समाधानाचे भाव येतात की या वर्षीत वारीत कुठेही कमी पडलं नाही साहेब, आपल्या चेहऱ्यावरचे आणि वारकऱ्या चेहऱ्यावरचे भाव हेच आम्हाला ऊर्जा आणि ताकद देऊन जातात. त्यांच्याकडे बघितलं, त्यांचं समाधानाचं 2 शब्द ऐकलं की बाकी झालेली सगळी मेहनत आम्ही विसरून जातो. एवढ्या पद्धतीनं काम आमच्या सगळ्या सहकारी बांधवांनी केलेलं आहे. सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून कौतुक करतो, सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि साहेब खऱ्या अर्थानं आपल्याला धन्यवाद देतो की या वर्षी वारीला कधीही 1 रुपया कमी पडला नाही. ग्रामपंचायतीपासून सगळ्या आम्हाला मागच्या वर्षीचं बिल मिळालं नाही म्हणणाऱ्या आम्ही ॲडव्हान्समध्ये यावेळी सगळ्या ग्रामपंचायतीला पैसे दिले आणि सगळ्यांची व्यवस्था सर्वोत्तम करण्याचं काम त्या ग्रामपंचायतीने सगळ्यांनी केली. म्हणून आज आपण वारीच्या उत्तरार्धात जाताना
ॲडव्हान्समध्ये दिंड्या ना ती साहेब बोलतील या सगळ्या, पण ह्या सगळ्या व्यवस्था आम्ही व्यवस्थित लावल्या. याचा परिणाम म्हणून आज बघतोय पर्यायी मार्ग असतील सगळे मार्ग आम्ही व्यवस्थित केले. आणि खास करून साहेब या वारी चालू असताना सगळ्यात मोठं अभिनंदन केलं पाहिजे ते खऱ्या अर्थानं जे चारी बाजूनं जे वारीचे पालखी मार्ग तयार केलेले आहेत त्या पालखी मार्गासाठी आदरणीय मोदीजींचं, गडकरी साहेबांचं आपलं मनापासून या ठिकाणी अभिनंदन आपण सगळे मिळून करूया. कारण हे वारीचे मार्ग नसते तर एवढ्या समस्या असत्या की त्या आम्ही सोडवू शकत नव्हतो. एवढ्या समस्या निर्माण झाल्या असत्या. वाढलेली वारी, एवढी मोठी संख्या, आज 22-25 लाखाचा जनसमुदाय इथे येतोय. वारीमध्ये जो चालतो तो जनसमुदाय, साहेब एकच वाक्य बोलतो आणि थांबतो, आपण फक्त 25 लाखाचा हिशोब करतो की जे आषाढी दिवशी इथे येतात साहेब, पण वारीच्या प्रत्येक दिवशी प्रत्येक पालखी मार्गावर प्रत्येक पालखीचं पादुकांचं दर्शन घेऊन जाणारा जो वारकरी असतो तो किमान 1-1.5 कोटीच्या आसपासचा असतो. प्रत्येक दिवशी तो 50-60 हजार एका पालखीत जाऊन दर्शन घेतो. तोही वारकरी या निमित्ताने या सगळ्या यात्रेमध्ये सहभागी झालेला असतो. त्यांच्या सगळ्यांच्या सुविधा या ठिकाणी देत असतात. पोलीस प्रशासन त्यांचंही मनापासून मी कौतुक करेन. खास करून इथले SP असतील, सातारचे SP असतील, सातारचे शिवो असतील, पुण्यातली सगळी व्यवस्था असेल, या सगळ्यांनी मनापासून प्रयत्न केले. त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. साहेब आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. शेवटी आज आपण इथं येऊन उभा राहिलोय, बोलतोय आणि ही सेवा करण्याची संधी मिळाली. कदाचित साहेब आपण पाठबळ माझ्यासारख्या सामान्य आणि आमच्या सगळ्यांच्या पाठीशी उभं केलं नसतं तर साहेब आयुष्यात हे सगळं राहून गेलं असतं. विठुरायाची वारकऱ्यांची सेवा करायची राहून गेली असती. हे सगळं भाग्य आमचं आपल्यामुळंच आहे एवढंच या ठिकाणी सांगेन. आपल्याला मनापासून धन्यवाद देईन आणि थांबेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्माननीय पालकमंत्री महोदय. आणि यानंतर ज्यांच्या चेहऱ्यावरचे स्मित हास्य सांगतात की अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, मी पण तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या विठुराया. मी ज्यांच्याबद्दल बोलते त्यांना